नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहितसह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज 6 जून. आज कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक म्हणवले जाणारे अभिजित दिपके भारतात आले आणि त्यांनी दिल्ली विमानतळावरून डायरेक्ट जंतर मंतर गाठून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन कशासाठी होत आहे तर नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालाय, नीट परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण झालंय, त्याची जबाबदारी घेऊन आत्ताचे भारताचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, यासाठी हे आंदोलन सुरू आहे असं सर्व आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. त्याचे जे सगळे व्हिडिओज येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचे जे काही बाईट समोर येत आहेत त्याच्यावरनं लोकांना फक्त या परीक्षा पेपर फुटीच नाही तर देशातले भ्रष्टाचार असेल, तरुणांना रोजगार न मिळणे, बेरोजगारी, या सगळ्या गोष्टींबद्दल पण राग आहे असं समजतं आहे आणि सगळं दिसतंय सुद्धा. परंतु या आंदोलनातनं नेमकं साध्य काय करायचंय? फक्त राजीनामा देऊन गप्प बसायचंय की खरोखरच या लोकांना व्यवस्थेबद्दल राग आहे का? ह्यांचा अजून काही हिडन मोटिव्ह आहेत हे अजून कोणाला कळायला मार्ग नाही आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करायलाही कोणी तयार नाही आणि तीच चर्चा आज आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, मला पहिलेच तुम्हाला प्रश्न असा विचारायचा की ज्यांचा मी उल्लेख केला की देशाचे जे शिक्षण मंत्री किंवा मनुष्यबळ विकास मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. तर आपल्याला काय वाटतं, या आंदोलनाचा इतका परिणाम होईल का की धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देतील? आपल्याला काय वाटतं? बघा, आंदोलन आज सुरू झालेलं आहे. काय घडेल हे काळच ठरवेल. म्हणजे ते देतील किंवा नाही देतील, हे आंदोलन यशस्वी होईल की नाही. पण मुळात हा राजीनामा मागितला हे थोडं मला अतर्क्य वाटतं. म्हणजे कसं होतं बघा, आता पुण्याला माणसं मेली विषारी दारू पिऊन एक्साईज डिपार्टमेंटला, तर तिकडे प्रचंड भ्रष्टाचार आहे. म्हणजे एक्साईज खात्यातल्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते, ती पैसे घेऊन केली जाते आणि त्यानंतर ते सुद्धा लाचखोरीत असतात. त्यामुळे एक्साईजच्या घोटाळ्यामुळे जर काही माणसं मेली असतील तर ती मंत्र्याचीच जबाबदारी आहे. किंवा पोलीस खात्याने काहीतरी प्रचंड काहीतरी केलं, भ्रष्टाचार पोलीस खात्याच्या मार्फत एखादा ओव्हर केला आला पोलीस खात्यातला, तर पोलिसांच्या नेमणुका पैसे देऊन होतात, हे काही गुपित नाही आता. त्यामुळे ती जबाबदारी गृहमंत्र्यांचीच असते. तर तीच गोष्ट तहसीलदारांच्या नेमणुका, महाराष्ट्रात आपण जाणतो की तहसीलदारच्या नेमणुकीचा रेट आहे. त्यामुळे जर घोटाळा झाला कुठे आपल्या, तुम्ही म्हणता महाराष्ट्राचा घोटाळा जो होता, महार वतनाचा घोटाळा पुण्याला जो घडला कोंडव्याला, त्यामध्ये तहसीलदाराला सस्पेंड केलं ना. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तो दोष होता तो त्या मंत्र्यांचाच होता, रेव्हेन्यू मंत्र्यांचा आहे असं मी मानतो. कारण लाच देऊन पुण्यासारख्या ठिकाणी अपॉइंटमेंट झालेले असतात, ज्याला म्हणतो आपण क्रीमी पोझिशन वगैरे, क्रीमची पोझिशन. आता शिक्षण क्षेत्रामध्ये मुळात तिथे काय लाचबीज मिळते का हो? म्हणजे कोणाचं असं म्हणणं नाहीये की प्राध्यापक नेमताना लाच काहीतरी धर्मेंद्र प्रधानांनी घेतली. त्यामुळे त्यांचा राजीनामा नैतिक भूमिकेतून एकेकाळी आठवतं तुम्हाला की लालबहादूर शास्त्रींनी दिला होता, तसा त्यांनी दिला तर ठीक आहे, मागितलं तरी ठीक आहे. उद्या ते वैतागले आणि राजकारण संन्यास घेऊन जायचं म्हटलं तरी ठीक आहे. पण हा राजीनामा विचारण्यामध्ये मला एक अतर्क्य वाटतं की हा जो मोठे गावकर आहे, मोठे गावकर इज अ टिप ऑफ आईसबर्ग. तुम्ही लातूरच्या लोकांना विचारा, पुण्यातल्या लोकांना विचारा, या घोटाळ्यामधले मराठी भाषिक प्राध्यापकांची नावं आली. आता हे जे NTA वगैरे आहे त्यांच्या संस्था, अपेक्स संस्था, त्यांनी निवड केली. सगळेचे सगळे प्राध्यापक वगैरे महाराष्ट्रातले कसे काय आले? म्हणजे यांना पेरलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये एक रॅकेट काम करतंय आणि पेपर जो सेट करतो त्याला अपॉइंटच यांनी करून घेतलंय. पण आजच घडलंय का? गेली 6-7 वर्ष तरी हे घडतंय असं एक ग्रे पॉइंट आहे, लोकांमध्ये बोललं जातंय. म्हणजे हे रॅकेट असेल तर महाराष्ट्रातल्या काही लोकांचा हात आहे. एका बड्या राजकारणाचा लातूर मधल्या याच्या मागे हात आहे, त्याचा आशीर्वाद मोठे गावकर असं उघड बोललं जातंय. त्यामुळे हे जी लॉबी इथली काम करून त्यांनी तिथले ती माणसं पेरली असतील तर त्या लोकांना सस्पेंड करायला पाहिजे, अरेस्ट व्हायला पाहिजे, त्यांची नार्को व्हायला पाहिजे. सरकारी अधिकाऱ्याला नार्कोला नकार देता येत नाही, तो तुमचा माझा अधिकार आहे सामान्य नागरिकाचा. पण त्याला नार्को कर म्हटलं तर करावीच लागणार आहे. त्याला आदेश दिला जाऊ शकतो, तू 24 तास नोकर आहेस, सांग सगळं. तर हे सगळं काहीच होत नाही. दिपके महाराष्ट्रातले, बरं त्यातून ते परत मराठवाड्यातले, आणि लातूरचं प्रकरण त्यांच्या कानापर्यंत पोचलं नाही. विश्वास ठेवणं कठीण आहे. म्हणजे त्यांनी ही मागणी केली होती की 150 लोकांना तुरुंगात पाठवा, IAS अधिकाऱ्यांना किंवा त्या शिक्षण तज्ज्ञांना, जी वरिष्ठ मंडळी आहेत, तर ते धर्मेंद्र प्रधानांवर टार्गेट करतायत. म्हणजे धर्मेंद्र प्रधानांवर बाण मारतायत की नरेंद्र मोदींवर मांडतायत, काय कळायला मार्ग नाहीये. म्हणून मला असं वाटतं की ही जी JNZ वगैरे जे काय येत आहे, ठीक आहे, काळ ठरवेल. पण आजच्या घडीला शंकेला वाव आहे की एवढे विद्वान महाविद्वान आहेत आणि सिस्टीम म्हणतात, तुम्हाला कळत नाही का? सिस्टीम असेल तर हे करायला पाहिजे ना तुम्ही. हे मला दिसतं, हे उघड बोललं जातं आणि तुम्ही फक्त म्हणता धर्मेंद्र प्रधानचं राजीनामा ते संपलं. म्हणजे एकीकडे हे प्रकरण छोटंसं केलंय, एक होता मोठे गावकर, तो गेला,
त्याने काही सिस्टीम मध्ये घुसून पेपर फोडले आणि विकले, तेवढी शिक्षा केली, विषय संपला. आणि धर्मेंद्र प्रधान केले, विषय संपला. म्हणजे ब्युरोक्रॅट जे आहेत, हे जे तज्ज्ञ आहेत, हे तिथंच राहणार. धर्मेंद्र प्रधानांनी काही केलेलं नाहीये. मी त्यांची बाजू वगैरे काही घेत नाही, परंतु याच्यात काहीतरी गफलत होते आणि काहीतरी वेगळाच डाव आहे. कदाचित असं आहे की कसाबला फाशी द्यायचं आणि हफीज सईदला क्लीन चिट द्यायची, असा काहीतरी हा प्रकार मला दिसतो याच्यामध्ये. सर, पण आता आपण स्टुडिओमध्ये बोलत असताना तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगताय, तुम्ही आम्हाला समजावून सांगताय, आम्हाला या गोष्टी कळत आहेत, आपल्या प्रेक्षकांना पण समजतील, सगळ्या माध्यमातून आपण पोहोचूच. मग ह्या लोकांना त्या गोष्टी समजत का नाही आहेत, हा एक पहिला प्रश्न. आणि माझं तुम्हालाच आव्हान असं आहे की जर खरोखर अशा काही तज्ञ लोकांना ह्या गोष्टी समजत आहेत, तर या गोष्टी आंदोलकांपर्यंत का पोहोचवल्या जात नाहीयेत? नाही, निश्चितपणे तसे प्रयत्न आम्ही करूच ना. पण विषय कसा आहे की काही जणांनी याची तुलना आम आदमी पार्टीशी केली आहे, की आम आदमी पार्टीने असं केलं. बघा, त्यांनी लोकपाल आणलं. आता लोकपाल लोक विसरून गेलेत. आज लोकपाल कोण आहेत बाबा, कोणाला माहित नाही. त्या केजरीवालनी सुरुवातीला आरटीआयचं राईट टू ऑफ इन्फॉर्मेशन वगैरे त्यांनी काम केलं, राईट टू इन्फॉर्मेशन, आणि मग त्यांनी शीश महलच बांधला. केजरीवालचं पण बघा, त्यांनी सगळ्या राजकारणाला टार्गेट केलं आणि नोकरशाहीवर पकड बसवली. आज काय झालंय ना, की राजकारणामध्ये सुद्धा असं आहे की ज्यांना आपण स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडर मानतो, ते कोण आहेत मंडळी? ही ना ब्युरोक्रेसीवर किंवा नोकरशाहीवर पकड ठेवणारी मंडळी आहेत, ज्यांना कार्यकर्त्यांचं काय पडलेलं नाहीये. त्यामुळे ती मंडळी पुढे जात आहेत आणि हा एक नेक्सस आहे. विषय आहे ना, तो पॉलिटिशियन आणि ब्युरोक्रेट यांच्या नेक्ससचा आहे, त्यातून भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे कार्यकर्ता उघड पडलेला आहे. हा जो प्रख्यात पॉलिटिशियन आहे, कुविख्यात म्हणू आपण त्याला, मराठवाड्यातला, ज्याचा याच्या मागे हात आहे, ज्याचा गुन्हेगावाची लोक हात आहे, त्याला लोक घाबरत आहेत. उद्या राजकीय बदल काय केलं तर आपणच जेलमध्ये जाऊ असं वाटतंय. त्यामुळे ह्या ज्यांनी हे सगळं मॅनेज केलंय, जे रॅकेट आहे, कार्टेल आहे, जे काय हे चालून गेलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याची मूल्य शून्य आहे. कारण पूर्वी कसं होतं, हे सगळं जे व्हिसल ब्लोईंग व्हायचं कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्हायचं. आज कार्यकर्त्यांची राजकारणाला गरज नाहीये. मतं लोकांची विकत घ्या पैसे देऊन आणि ब्युरोक्रॅटच्या माध्यमातून चालवा, असं सगळेच राजकीय पक्ष करतायत. मग या परिस्थितीमध्ये आपण त्यांना काहीतरी माहिती द्यावी, अशी परिस्थिती आहे का? त्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि किंबहुना माझं तर सरळ मला असं वाटतं की त्यांना वाटतं की ते जावेत आणि आम्ही तिकडे बसावं. आणि म्हणून धर्मेंद्र प्रधान, मला खरंच नवल वाटतं की महाराष्ट्रात असं घडलं, मग एक्साईज मंत्री जे आहेत त्याचा मागा राजीनामा कोणी मागितलं नाही. एवढा म्हणजे जिथं ज्या खात्यात घडले तिथं तुम्ही मागितल्यात. मी त्यांची हे बघितली, वेबसाईट बघितली, त्याचं ट्विटर पाहिलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी ठाण्यातला भ्रष्टाचार मांडलाय. पण एक्साईज आता एवढं माणसं मेली पुण्यात, काही ट्विट मी बघितलं नाही. म्हणजे इथे कुठेतरी काहीतरी राजकीय अजेंडा आहे का, हाही विषय येतो. प्रश्न असा आहे की ही जी मंडळी आहे ती न्यू रिच आहेत का? म्हणजे त्यामध्ये ती कोणावर मी व्यक्तिगत टीका करत नाही. ते जे 3 स्पोक्सपर्सन आहेत, कोणीतरी एक फिल्म प्रोड्युसर आहे, कोणीतरी एक पत्रकार आहे, आणि ही मंडळी आहेत, ही कुठून आली बॅकग्राऊंड? ही उच्च मध्यमवर्गीय मंडळी आहेत. त्यांच्या नात्यात कोणीतरी IAS बडे अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधणं त्यांना कठीण जाते. राजकारणावर निशाणा साधणं सोपं आहे. मी राजकारणाला क्लीन चिट अजिबात देत नाही. पण तुम्हाला जर व्यवस्थित बदल आणायचा आहे तर मला विचारायचं आहे, केजरीवालनी बदल आणला, किती ब्युरोक्रॅट्सनी तुरुंगात पाठवले? किती ब्युरोक्रॅट्स किंवा नोकरशाह पाठवले? कुठे आपण करतोय? माझं म्हणणं सरळ आहे की राजकारण्यांना निवडणुकीत आपण बदलू शकतो. राजकारणी उत्तरदायी असतो, जबाबदार असतो. पण हे ब्युरोक्रॅट जे करतात, आता महाराष्ट्रात बघा ना, 5 नावं काय, मी इथं नाव घेऊ इच्छित नाही कारण मला जी इच्छा नाही की तुमच्यावर माझ्यावर बदनामीचा खटला घालून प्रकरण भरकटावं. 5 टॉप ब्युरोक्रॅट घ्या, ज्यामध्ये पोलीस IPS पण घ्या. प्रत्येकाची संपत्ती 10-10, 15-15 हजार कोटी आहे. कोणी पत्रकार लिहित नाही, कोणी काही करत नाही. मग आता हा घोटाळा झाला, इरिगेशन घोटाळा, जलसिंचन. पवारांनी राजीनामा दिला, पवार परत आले, आज सुद्धा त्यांचं नाव आहे. पहिल्यांदा आरोपी केलं, मग क्लीन चिट केली, सगळं सोडा. किती जलसिंचनाचे अधिकारी गेलो तुरुंगात? एक सुद्धा गेला नाही. त्याच्यावर स्टे आलेला आहे, त्याच्यावर चालढकल सुरू आहे. लॉ डिपार्टमेंट त्याला ॲफिडेव्हिटच देत नाहीये. आणि हा प्रकार गेली किती वर्ष चालू आहे? 11-12 वर्ष हा प्रकार चालू आहे. म्हणजे लॉ डिपार्टमेंटचे बडे अधिकारी, गृह मंत्रालयाचे बडे अधिकारी आणि जलसिंचन सगळी चचेरे भाई, चोर डाकू सगळे चचेरे भाई आहेत. याच्याबद्दल हे काय बोलायला तयार नाहीत. मग मला असं वाटतं की JNCचा जो प्रॉब्लेम आहे भारतातला तो वेगळा आहे. नेपाळमध्ये JNC झालं कारण तिथे ब्युरोक्रेसी नव्हती. इथे आपल्याला या स्टील फ्रेमवर्क जे ब्युरोक्रेसीची, मग त्याचे पोलीस सुद्धा आले, त्याच्यात काही प्रमाणात न्याय यंत्रणा सुद्धा आली जी रुटीनली काम करते. याच्या आपल्याला भीती उभ्या आहेत. हा लढा यांच्याशी आहे ना. आता सूर्यकांत काहीतरी बोलले, जस्टिस सूर्यकांत. आता सूर्यकांत राहिले बाजूला आणि टार्गेट करायचे धर्मेंद्र प्रधानांना. म्हणजे याच्यामध्ये कुठे राजकीय एजेंडा आहे का? मुद्दा हा आहे की भारतामध्ये तरुणांकडे जाऊन विचारा, त्यांना त्रास आहे, स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाहीत, त्यांची वसतिगृह ठीक नाहीत. हे असे प्रश्न तुम्ही घेता, एक जेनेरिक प्रश्न झालं, काही आत्महत्या झाल्या, अतिशय दुर्दैवी बाब आहे. परंतु धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने सगळं ठीक होणार आहे
आणि आम्ही हिरो बनणार आहोत. म्हणजे पूर्वीचे कसे होते काही भेकड राजे. तुम्हाला गंमत सांगतो, शिवाजी महाराजांनी कुठे चित्त्याची शिकार केली आणि हत्तीची तुम्ही पाहिले का? फारसं नाही पाहिलेलं. शिवाजी महाराज लढलेत आणि जे असे महाराज बांडगुळ होते ना, संस्थानिक ब्रिटिशांचे मांडलिक, त्यांचे बघा सगळ्यांचे फोटो शिकार गेलेले आहेत. मग शिकार करून बडं व्हायचं, युद्धबिद्ध काय करायचं नाही आपल्याला, प्राण्याची शिकार करायची. तसंही धर्मेंद्र प्रधानची शिकार करणं चालले आणि युद्ध लढायचंच नाही मुळे त्यांना. पण ह्याच्यातनं असा अर्थ निघतो का की जे एक आता एक हळूहळू शक्ती उभी राहते, जेनझी लोक म्हणजे तरुण एकत्र येत आहेत, तरुण स्वयंस्फूर्तीने तिकडे जात आहेत असं म्हटलं जातंय, दावा केला जातोय, खरं खोटं आपल्याला माहित नाही. परंतु काही का होईना लोक जमतायत, काही का लोक आंदोलन करतायत, काहीतरी व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारणं सुरू आहे. मग या सगळ्या लोकशक्ती जी एकत्र होतीये तिला जाणीवपूर्वक भरकटवलं जात आहे का? या लोकांच्या आंदोलनाची दिशाच चुकली असं आपल्याला वाटतं का? मला खरोखरच सांगू ना, हे बोलताना वाईट वाटतं. म्हणजे लोक मलाही म्हणतील तुम्ही काय त्यांच्यावर आरोप करताय का? पण खरंच असं वाटतं की इतके उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना दिसत नाही का महाराष्ट्रातलेच 3 जण आले, हा जो मोटेगावकर आला त्याने ह्यांना प्लांट केलं, त्याचा एक राजकीय हेड आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अपॉइंटमेंटमध्ये भ्रष्टाचार होऊ शकत नाही. एखादा भ्रष्टाचार कुलगुरू कुलपती, पण ती अशी साखळी नसते. जर पोलिसामध्ये होतं ना की कमिशनरची पोस्ट विकली जाते, मग तो डीसीपी कडनं पैसे घेतो, मग इन्स्पेक्टर, अशी काय तुम्हाला चेन तिकडे दिसत नाही. तर तसं असताना सुद्धा हा मुद्दा ही मंडळी उचलतच नाहीयेत आणि तिथं जाऊन दिल्लीला डेमॉन्स्ट्रेशन करून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागून सगळं संपणार असं सांगतायत. म्हणजे खरोखरच ही मिसलिडिंग चाललंय का? मुळात तरुणांची मतं तुम्ही विचारलेत का? आज तरुणांचा प्रश्न किती आहेत बघा भारतामध्ये. शिष्यवृत्त्यांचे प्रश्न आहेत, कॉलेजच्या ऍडमिशनचे प्रश्न आहेत. मला सांगा, नीट हे मेरिटवरती काही ऍडमिशन आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये भ्रष्टाचार झाला. मुळात आपल्याकडे शिक्षण संस्था ज्या आहेत, ज्या बड्या धेडांनी बळकावल्या आहेत, महाराष्ट्राचा दीपके महाराष्ट्राचा मुलगा आहे तो, आणि इथल्या शिक्षण संस्था बळकावून हजारो करोडांचा पैसा इथले तथाकथित शिक्षण सम्राट कमवत आहेत. दीपकेला दिसत नाही का? तो बोस्टनला हॅपीली गेलेला आहे, त्याला महाराष्ट्रात. आणि बरं, हे दुखणं फक्त महाराष्ट्राचं आहे बरं का. हे जे करोडो कमावत आहेत, शिक्षण संस्थांमध्ये काय चाललंय, काय भ्रष्टाचार अनाचार चाललाय, कशा प्रकारे सीट विकल्या जात आहेत, काय फॅक्टऱ्या आपण काढल्यात, याला कोण जबाबदार आहे? याच्याबद्दल त्याचं काय, म्हणजे शिक्षण सम्राटाबद्दल त्याचं काही म्हणणं आहे का? काही नाही. त्याचं याच्यामधल्या ब्युरोक्रेसीमध्ये जे काही भ्रष्टाचार घडलाय, हे प्लॅन केलेलं आहे, त्याबद्दल म्हणणं आहे का? म्हणजे हे ना केवळ हा प्रसिद्धीचा स्टंट आहे असं मला वाटू लागलंय स्पष्टपणे. आणि यामुळे हे भरकटवणं नाहीये, मुळात हे लिमिटेड अजेंडा घेऊनच आलेले आहेत. आणि हे केजरीवालने पूर्वी केलं ना, तेच बरोबर यांचं करणं चालू आहे. मला तर कधी कधी शंका येते. आणि गंमत सांगतो, जरांगेने आंदोलन केलं तेव्हा बरेच जण जरांगेंच्या विरुद्ध बोलले, बरोबर बोलले, चूक बोलले, मी त्यात जात नाही. पण ज्या द्वेषाने काही भाजपमधले नेते जरांगेंवर तुटून पडले, इथे तसं काही दिसत नाही. आज मी बोलतोय, पण मला कधी कधी शंका येते की काही मोदी विरोधकांना पक्षांतर्गत सुद्धा ही पर्वणी वाटते की असंच मला कधी कधी वाटतं की म्हणून ते बोलत नाहीयेत. इथे खरं म्हणजे टीका व्हायला पाहिजे. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी भाजपची परंपरा आहे संघाची, तर त्यांनी या विषयावर बोललं पाहिजे. दीपके महाराष्ट्रातला आहे, तर हे तुला दिसत नाही का? ह्याच्यावर तुम्ही लढा पाहिजे, सामाजिक लढाई करा ना. तुम्ही जेनझी म्हणताय, बरं नेपाळमध्ये ना सगळं राज्य हे एकसूत्री होतं म्हणून जेनझी झालं. भारतात एकसूत्री आहे का? भारतामध्ये ब्युरोक्रेसीचे वेगळे त्रास आहेत, न्याययंत्रणेचे वेगळे त्रास आहेत, पोलिसांचे वेगळे त्रास आहेत. म्हणजे इथल्या जेन्स या दुभंगलेला आहे. इथे काही जेन्सीमध्ये तर हे पण रिझर्वेशन असावं की नसं, इश्यू प्रचंड आहेत. अशा परिस्थितीमध्ये एका माणसाला टार्गेट करून त्याच्या खुर्चीवर बसायची यांची घाई झालेली आहे. आक्षेपार्ह आहे. हे आंदोलन भरकटवलं जात आहे असं म्हणणार नाही. मुळात त्याची दिशाच तशीच घेतलेली आहे आणि स्वार्थी हेतूने घेतलेली असं माझं मत आहे. पण याच्यामध्ये आता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे या मुलाखतीमध्ये की जर खरंच हे आंदोलन भरकटवलं जात आहे, खरंच या आंदोलनाची दिशा चुकते असं आपण दिसतंय सुद्धा आणि ती गोष्ट आहे सुद्धा, खरं खोटं अजून याच्या पुढे अजून गोष्टी यायच्या आहेत, त्या आंदोलनाचं पुढे काय होईल, खरंच धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील की नाही हेही आपल्याला माहिती नाही, हे आंदोलन कुठपर्यंत जाईल हेही आपल्याला माहिती नाही. पण मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर खरोखरच या व्यवस्था बदलायच्या असतील तर तुम्हाला काय वाटतं की या लोकांचं टार्गेट कोण असलं पाहिजे आणि खरोखरच या लोकांची आंदोलनाची किंवा पुढे जे त्यांना बदल घडवायचा आहे तो कुणास मध्ये बदल घडवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी थेट तुमच्या माध्यमातून अभिजित दीपके यांना आवाहन करतो, आंदोलन चालू ठेवा. त्यांना सांगा की हा तपास 1 महिन्यात पूर्ण करा, 100 अधिकाऱ्यांना पकडा आणि सीबीआयच्या डायरेक्टरचा राजीनामा विचारा. 3 महिन्यात शिक्षा नाही झाली तर विचारा. आहे हिंमत तुमच्यात? किंवा 6 महिन्यात व्हायला पाहिजे ट्रायल. ज्याने हा भ्रष्टाचार केला त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे 6 महिन्यात. विचारताय तुम्ही? आंदोलन चालू ठेवा, मी भाग घेतो. पण हे तुम्ही विचारत नाही आहात. आज सीबीआय चौकशी करते. खरं म्हणजे आंदोलन सीबीआयच्या ऑफिसच्या बाहेर व्हायला पाहिजे की मोठेगावकरच्या तळाशी जा, कोण पॉलिटिशियन आहे त्याला शोधून काढा. हे जे कोणी एनटीए मधले जे बसलेले करप्ट लोक आहेत, ज्या अपॉइंटमेंट मॅनेज झाल्यात त्या पहा
चार्जशीट फाईल करा. चार्जशीट फाईल होणारच आहे, कारण अटका झाल्यात 90 दिवसात केली पाहिजे तुम्हाला. त्या चार्जशीट झाल्यानंतर पुढच्या 90 दिवसात ट्रायल संपवा. ती मागणी तुम्ही करा आणि त्या ठिकाणी उपस्थित राहा. लोकांना उपस्थित राहायला सांगा, विद्यार्थ्यांच्या साक्षी नोंदवा आणि बघा की 6 महिने जेलमध्ये. तो अजेंडा खरा असायला पाहिजे, तो कुठच्याच प्रकरणात नाहीये आणि तो नको आहे असंच एकंदर चाललेलं आहे. म्हणजे मला कधी कधी वाटतं की आठ बसल्या मोठे गावकर घरातल्या घरात हसत असतील, छान झालंय आता धर्मेंद्र प्रधानांकडे गेलं, मी तर आता सुटतो आणि माझा जो पॉलिटिकल बॉस आहे तो पण सुटतोय. म्हणजे माझी मागणी ही असती की त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आरोपी राहिले बाजूला, मागणी पहिली, पण दोन्ही मागण्या करा ना. पहिली मागणी ही त्याच्या पाठोपाठ धर्मेंद्र प्रधान, हरकत नाही, पण पहिलीच मागणी फक्त धर्मेंद्र प्रधान, मग आमचं संपलं. बाहेर पडतानाच तो धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागे सुटलेला आहे. हे अत्यंत अतर्क्य आहे. म्हणजे आत्महत्या ज्यांच्यामुळे झाल्या ते कोण आहेत? ते आरोपी आहेत ना, ते त्यांना सोडून द्यायचंय. म्हणजे हे कसं म्हणणं आहे ना की नसरापूरला काहीतरी घडलं म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री राजीनामा द्यावा, तर नसरापूरची ट्रायल चालू द्या, 5-6 वर्ष चालू द्या, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी मला देणं नाही. असा नीचपणा एखाद्याने केला तर आपण तिला काय म्हणाल? नसरापूरची ट्रायल चालू द्या, 5, ते काय कायद्याप्रमाणे होईल ते होईल ना, पण गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, याला काय अर्थ आहे? असंच एकंदर चाललेलं आहे. त्यामुळे माझी मागणी सीबीआयकडेच असणार आहे की सीबीआयच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं व्हायला पाहिजेत की तुम्ही ताबडतोब त्यांना शिक्षा करा, चालवा फास्ट ट्रॅक, असं असायला पाहिजे. सर, खरोखरच आपण दरवेळेला वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो, पण आज हे काय आपण ते आंदोलन सुरू झालेलं आहे कॉक्रोच जनता पार्टीचं, आणि त्याच्या मागे हळूहळू एक शक्ती उभी राहताना दिसते सुद्धा. त्यांना जे ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती इतक्या कमी वेळामध्ये इतके प्रचंड फॉलोअर्स त्यांना मिळत गेले आणि त्याच्यामुळे त्याचा लोकांचा प्रचार आता व्हायला लागलेला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे, जेनझी जी म्हटलं त्याच्यामध्ये असंतोष आहे, नक्कीच आहे. पण पुन्हा एकदा त्यांना काहीतरी भरकटवून त्यांच्याकडनं काहीतरी वेगळंच काम करून घेतलं जात आहे का, हे गोष्ट आपल्या सगळ्यांना भीती आहे. आणि ती भीती तुम्ही आज आम्हाला बोलून दाखवलीत आणि आमच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देऊन त्याच्याबद्दलचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलात. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. आपल्या भारतामध्ये कायमच आंदोलनांची एक वेगळीच शोकांतिका आहे. आंदोलन सुरू होतं एका वेगळ्या कारणासाठी, त्याचा काहीतरी मुख्य हेतू जो असतो तो खरोखर चांगला पण असतो, पण प्रत्यक्षात घडतं काहीतरी भलतंच. हे आपण आतापर्यंत अनेक आंदोलनांमध्ये बघितलंय. त्याचं 2011चं अण्णा हजारे यांनी केलेलं आंदोलन तर हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्या स्मृती अजूनही आहेत आणि त्या गोष्टी आताही परत घडती काय, त्याची पुनरावृत्ती होते की काय, अशीच परिस्थिती आता सध्या तयार व्हायला लागलेली आहे. मुळात ह्याच्यातनं आपल्या तरुणांचे प्रश्न खरंच सुटणार आहेत का, आणि तरुणांना खरोखर भेडसावणाऱ्या प्रश्नांबद्दल बोलायला, त्यांच्यावरती आवाज उठवायला खरोखरच कोणी तयार आहेत का, असा प्रश्न तयार होतो. हीच चर्चा, या चर्चेच्या माध्यमातून आम्ही हाच प्रश्न तुम्हालाही विचारतोय. याच्याबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.